कोल्हापूरची लाडकी हत्ती आता वनतारामध्ये दाखल झालेले आहे आणि ह्या वनतारा संदर्भामधली एक जर माहिती आपण बघितली तर वनतारा हे अनंत अंबानीचं एनिमल वेल्फेअर प्रोजेक्ट आहे तो. त्या जवळजवळ 3000 एकर क्षेत्रामध्ये हे असून येथे शेकडो जनावरांची देखभाल केली जाते, म्हणजे ज्यांची रेहू सुटका वगैरे केले जातील. आणि यावर जवळजवळ 150 ते 200 रुपये दरवर्षी हे अंबानी खर्च करत असतात आणि अनंत अंबानी हे स्वतः त्यामध्ये त्याची एक देखभाल करत असतात. वनतारा हे जीव जे असतात त्यांच्यासाठी संरक्षण आणि उपचाराचं आणि वाढीचं एक केंद्र आहे. या वनतंत्रामध्ये आपले जे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी यांनी बराचसा आपला वेळ या वनतारामध्ये घातलेला आहे आणि या वनतारामध्ये जे जनावरं असतात त्यांच्यासाठी खूप चांगल्या सुविधा पण तेथे दिलेल्या जातात. आणि मुकेश अंबानीचे जे पुत्र आहेत अनंत अंबानी ते याची देखभाल करतात. आणि आपली हत्तीन ही जी कोल्हापूरची महादेवी हत्तीन ही आता तेथे उपचारासाठी दाखल झाले आहे. आणि त्यांनी सांगितलं की आता म्हणजे तिचा जो आहार विहार वगैरे चांगल्या पद्धतीचा आहे, तिचं जो पायाचं दुखणं आहे ते पण हळूहळू आता बरं व्हायला लागलेलं आहे. आणि अशातच जी आपले महाराष्ट्राचे जे आपले मुख्यमंत्री आहेत त्यांनी ह्या महादेवी हत्तीन ही परत आणण्यासाठी एक मध्यंतरी मीटिंग घेतली. त्यानंतर त्यांनी असं सांगितलं की मुख्यमंत्री फडणवीस म्हटले सुप्रीम कोर्टामध्ये आम्ही जाणार आहोत. आणि त्याच्याबरोबर नांदी मठाचे जे आहेत म्हणजे नांदी मठाचे बरोबर आम्ही स्वतः एक याचिका दाखल करणार आहोत. आणि परत त्यांनी असं सांगितलं की ही जी आपली महादेवी आहे हिला परत आणायचं तर आम्ही डॉक्टरच्या देखभालीमध्ये तिची शुश्रूषा करू, ती व्यवस्थित खानपान म्हणजे राहण्या खाण्याची चांगली व्यवस्था करू आणि कशाही पद्धतीला तिला आजार होणार नाही किंवा तिचे काही वेगळ्या पद्धतीचं काही होणार नाही अशी सुप्रीम कोर्टाला हमी देऊ. आणि त्या संदर्भामधली एक याचिका परत आता पुनर्विचार याचिका ही आता महाराष्ट्र सरकार दाखल करणार आणि त्यानंतर एक तुमचं नांदी मठाच्या तर्फे एक सादर केली जाईल. आणि मग ही हत्ती आपली जी महादेवी आहे आणि मग ही आज जी वनतारामध्ये आहे हिला आणण्यासाठी आता युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू केलेले आहे. आणि म्हणून एक मोठी बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये सुप्रीम कोर्टामध्ये अपील दाखल करण्याचा निर्णय झाला आणि त्यानुसार वकील आपला कामाला लागलेले आहेत. आणि राज्य सरकार देखील हे माधुरीला किंवा हत्तीनीची महादेवी आहे उर्फ माधुरी तिला नांदी मठात परत आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. कारण येथील ह्या लोकांच्या ज्या भावना आहेत कोल्हापूरवासियांच्या कर्नाटकवासियांच्या त्या अत्यंत म्हणजे प्रज्वल अशा भावना आहेत आणि ती हत्तीनं कोणत्याही परिस्थितीमध्ये नांदी मठामध्ये आलीच पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि म्हणून ही जी याचिका आहे पुनर्विचार याचिका ही सर्वोच्च न्यायालयामध्ये आता दाखल करण्यात येणार आहे. आणि यामधून आता ही जी महादेवी हत्ती नाही आणि इथं नांदी मठातीलच नव्हे तर संपूर्ण कोल्हापूरकरांचं कर्नाटकमधील काही लोकांचं किंवा इतर संपूर्ण म्हणजे राज्याचं आता समजा मानता येईल. कारण हा जो ही भाग प्रसिद्ध झालेला आहे तो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक लोक या हत्तीने ही माधुरी हिला कोणत्याही परिस्थितीमध्ये नांदी मठात ठेवावं अशा म्हणजे आशयापर्यंत आलेले आहेत. आणि मग यामधून एक महत्त्वाचा मुद्दा असाही निर्माण झालेला आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये जरी आता पूर्वी सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला की ही हत्ती आजारी असल्यामुळं म्हणजे पेटाने त्यामध्ये जो दावा दाखल केला होता त्याचं कारण असं होतं की या हत्तीनीची नीट देखभाल हे नांदी मठात होत नाही पहिली गोष्ट.
कारण तिला साखळदंडाने बांधण्यात आलेलं आहे एक सांगितलं, त्यानंतर तिच्या पायाला जखमा झालेल्या आहेत ते सांगितलं, त्यानंतर तिला योग्य वेळी म्हणजे खानपान राहण वगैरे जे भाग असतात ना, योग्य वेळी फिरायला नेत नाहीत वगैरे बऱ्याचशा काही गोष्टी त्यांनी आपल्या अर्जात सुप्रीम कोर्टामध्ये नमूद केलेल्या होत्या. आणि मग सुप्रीम कोर्टाने त्याचा तपास करण्यासाठी जे वन अधिकारी आहे किंवा जंगलचे जे महत्त्वाचे लोक आहेत, काही डॉक्टर आहेत, त्यांची एक समिती नेमली आणि त्या समितीने असंही सांगितलं की हो खरंच आहे, तिच्या पायाला थोडंसं दुखणं झालेलं आहे आणि तिचे नखही वाढलेले आहेत आणि तिला थोडासा त्रासही होत आहे. म्हणजे अशा पद्धतीचा त्यांनी अहवाल सुप्रीम कोर्टाला दिला होता आणि त्या अहवालाच्या आधारे सुप्रीम कोर्टाने असा आदेश दिला की या हत्तीला उपचारासाठी वनतारा जे जामनगरमध्ये 3000 एकरावर केलेलं आहे ते रेस्क्यू म्हणजे जे असे जनावरं वगैरे असतील की जे आजारी आहेत किंवा ज्यांची कुठं बंदिस्त आहे किंवा ज्यांच्या जखमा झालेल्या आहेत, अशा आजारांच्यासाठी उपचार करणारं आणि त्यानंतर हे प्राणी संवर्धन करणारं जे केंद्र आहे वनतारा, येथे त्याला पाठवण्यात यावं असं सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला. आणि तो निकाल दिल्यानंतर हे पेटाचे लोक अतिशय आनंदित झाले आणि मग ह्या पेटावर असाही आरोप करण्यात आला की हे पेटाचे लोक इतर ठिकाणच्या ज्या हत्तीने आहेत, आता सांगलीची हत्तीने संदर्भामध्ये त्याने सांगितलं, सांगलीचा हत्ती यांनी 3 कोटी रुपयाला मागितला होता. म्हणजे या पेटाच्या अनंत अंबानीच्या लोकांनी पण काही दिलं नाही. आणि तसंच असे अनेक हत्ती मठामध्ये आहेत, काही अनेक ठिकाणी आहेत. तर त्यांच्या संदर्भामध्ये काही न करता ही केवळ नान्नी मठामधीलच हत्तीनेसाठी असं का केलं की याच्यामध्ये काही पैशाचा गैरव्यवहार झालेला आहे की या पेटांनी काही पैसे घेतलेले आहेत की ही हत्ती लोकांचं जे प्रेम आहे त्या हत्तींवरचं तर ते नष्ट करण्यासाठी असाही काही आरोप करण्यात आलेले आहे या पेटावर. पण आता सत्य परिस्थिती अशी आहे की या वनतारामध्ये या माधुरी उर्फ महादेवी हत्तीनीची अतिशय चांगल्या पद्धतीने काळजी करण्यात येत आहे. आता एक महत्त्वाची गोष्ट, येथे ही जी 3000 एकर हे जे जामनगरमधील वनतारा क्षेत्र आहे हे पूर्णपणे संरक्षित क्षेत्र आहे. येथे कोणत्याही माणसाला आतमध्ये जाता येत नाही, पर्यटकाला आतमध्ये जाता येत नाही, पत्रकारांना आतमध्ये जाता येत नाही, कोणाला इथे आतमध्ये जाऊन व्हिडिओ शूटिंग करता येत नाही, कोणाला जाऊन काही म्हणजे बघता येत नाही. त्याच्यामध्ये म्हणजे आता जर समजा आम्ही याला गेलो असतो जामनगरला आणि वनताराचं शूटिंग करायचं असं सांगितलं तर ते आम्हाला येऊ देत नाहीत. ते म्हणतात तशी परवानगी नाही, कारण ही पूर्णपणे खाजगी संस्था आहे अनंत अंबानीची आणि अनंत अंबानी या संस्थेसाठी जवळजवळ 150 ते 200 कोटी रुपये महिन्याला खर्च करतो, म्हणजे वर्षाला खर्च करतो. त्यामुळं त्यांची खाजगी संस्थेमध्ये आम्हाला चित्रीकरण करण्यासाठी, त्याचे व्हिडिओ काढण्यासाठी किंवा ह्या माधुरीचे व्हिडिओ काढण्यासाठी परवानगी नाही आहे. तेथे पूर्णपणे आम्ही अनेक वेळा त्यामध्ये त्याचा एक अभ्यास केला आणि अनेक वेळा संपर्क करूनही त्यांनी आम्हाला तो व्हिडिओ काढण्यास पूर्णपणे मनाई केलेली आहे. म्हणजे प्रत्येकालाच, म्हणजे पर्यटक असोत, पत्रकार असोत किंवा आमचे व्हिडिओवाले जे लोक असोत, म्हणजे जे हौशी असोत, नवशी असोत, गौशी असोत, कोणी असोत, तर त्या वनतारामध्ये आतमध्ये जाण्याची कोणालाही परवानगी नाही. बरं, आतमध्ये गेले तर तुम्ही लांबूनच बघू शकता, त्याचे व्हिडिओ काढू शकत नाहीत. त्यामुळं आपला हा जो हत्तीने आहे, ही आपली आज आलेली की जी माधुरी आहे, महादेवी, ही आता आपल्याला लवकरच परत येईल. आता कारण हा जो सर्वोच्च न्यायालयाचा मध्ये जी आता पुनर्विचार याचिका दाखल केली जाईल आणि त्यामध्ये सुनावणी जाईल, तोपर्यंत आपली ही जी महादेवी ही पूर्णपणे बरी झाली असेल आणि मग डॉक्टरच्या त्यांचं जे तपासणी होईल आणि त्यानंतर ही हत्ती आपण मोठ्या वाजत गाजत राजू शेट्टी साहेब यांच्या सोबत आपण ही मिरवणूक काढून मिरवणुकीने आपण तिला कोल्हापूरमधील नांदी मठात आणणार आहोत, याबद्दल कुठलाही शंका नाही आहे. तर ह्या थोड्या कायदेशीर बाबी होत्या आणि ह्या कायदेशीर बाबी आता आपण लवकरच पूर्ण करून
आपली जी महादेवी जी माधुरी हत्ती ही आपली परत नांदणी मठात लवकरच येणार आहे. आमचं हे ATM न्यू वर्ल्डचा चॅनल संपूर्ण महाराष्ट्रात, भारतात एक सर्व लोक लाखोच्या संख्येने बघत असतात. आपणही या चॅनलला जास्तीत जास्त शेअर, लाईक, सबस्क्राईब करा आणि एक कॉमेंट करा तुम्हाला काय वाटतं ते, आणि ते कॉमेंट करून सबस्क्राईब करा. एक